कोणत्याही क्रीम किंवा पार्लर शिवाय घरातील वस्तूंचा वापर करून हातापायावरील काळे डाग, मानेवरील काळे डाग पूर्णपणे नाहीसे करा। त्वचा खूप छान ग्लोईंग होईल, त्वचा उजळेल आणि पूर्णपणे डाग नाहीसे होतील। अगदी पायावरती, गुडघ्यावरती, कोपऱ्यावरती, मानेवरती किंवा हातावरती अशा प्रकारे खूप जास्त काळे डाग येतात, जे की दिसायला खूप जास्त घाण दिसतं। असं वाटतं की खूप जास्त मळ आहे, पाण्याने धुतलं तर स्वच्छ होईल, पण ते असे डाग निघत नाहीत। त्यासाठी तुम्हाला ही घरगुती उपाय करणं खूप गरजेचं आहे। ते यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा, 100% रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। आता बघा, जे काळे डाग असतात ना ते पूर्णपणे तर निघणारच आहे, त्यासोबतच स्किन ग्लोईंग होते, सॉफ्ट होते आणि टवटवीत त्वचा दिसते आणि फ्रीमध्ये आपलं मॅनिक्युअर पेडिक्युअर देखील होतं। तर यासाठी बघा, एका वाटीमध्ये मी कॉफी पावडर घेतलेला आहे, 1 चमचाभर कॉफी पावडर नक्की वापरा, क्लिन्झिंगमध्ये हे खूप जास्त कामी येतं। आणि त्यासोबतच इथे आपल्याला अगदी छोटा चमचा आहे तर 2 चमचे मी साखर वापरत आहे। साखर स्क्रबिंगचं काम खूप चांगलं करते, अगदी नॅचरली स्क्रब घरच्या घरी तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता। अगदी चेहऱ्यासाठी देखील तुम्ही याचा वापर करू शकता, पण ते कसं वापरायचं तेही पुढे सांगणार आहे, त्यामुळे पूर्ण डिटेलमध्ये माहिती घ्या। त्यानंतर बघा, इथे आपण टाकणार आहोत टूथपेस्ट। टूथपेस्ट देखील आपल्या क्लिनिंगमध्ये खूप कामी येतं, तर त्यामुळे इथे टूथपेस्ट आपल्याला अगदी 1 ते 2 वेळा जेवढा आपण ब्रश करण्यासाठी वापरतो ना तेवढं घ्यायचं आहे आणि चांगलं यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं। आता हे जे प्रमाण आहे ना, कमी जास्त जरी झालं तरी काहीच हरकत नाही, एका व्यक्तीसाठी पुरेल एवढं मी बनवत आहे। तुम्हाला वाटलंच तर तुम्ही जास्त किंवा कमी तुमच्यानुसार बनवू शकता। आणि अगदी यामध्ये जसं बऱ्याच जणांची स्किन सेन्सिटिव्ह असते ना, तर त्यासाठी देखील हे सूट होईल अशाच वस्तू आपण वापरणार आहोत। तर यामध्ये बघा, आपल्याला इथे लागणार आहे दही, तर इथे साधारण 2 चमचे दही मी घेत आहे। दही देखील अगदी नॅचरली आपल्या स्किनला खूप छान क्लीन करतं, अगदी म्हणू शकता त्वचेला आतमधून क्लीन करण्याचं काम देखील दही करतं। त्यामुळे इथे आपल्याला थोडं आंबट दही असेल तर अजूनच चांगलं ते वापरायचं आहे। आणि त्यानंतर आता नक्की मला तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। तर आता बघा, चांगलं मी याला मिक्स केलेलं आहे। त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे एक छोटीशी दुसरी वाटी घ्यायची आणि त्यामध्ये आपण घेणार आहोत थोडंसं लिंबू। लिंबू इथे आपल्याला वापरायचं आहे, अगदी अर्धा चमचा लिंबाचा रस जरी घेतला तरी चालेल, नाही घेतलं तरी काही हरकत नाही, कारण की ते आपण दही वापरलेलं आहे। पण तुम्ही ते जर लिंबू वापरलं तर लिंबू एक नॅचरल ब्लिचिंग एजंट आहे, क्लिनिंगमध्ये खूप कामी येतं, स्किनला उजळ बनवण्याचं देखील काम करतं। आणि या लिंबाच्या रसामध्येच इथे मी टाकलेलं आहे गुलाबजल, रोज वॉटर। तर हे ऑप्शनल आहे, असेल तर नक्की वापरा, कारण की त्वचेसाठी आपल्या ते चांगलं असतं। आता हे पाण्याचं मिश्रण तर तयार केलं आपण, जे अगोदर मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये मी टाकलेला आहे थोडासा इनो किंवा खायचा सोडा देखील तुम्ही वापरू शकता। आणि त्यानंतर आपण हे तयार केलेलं पाण्याचं मिश्रण, लिंबू आणि जे गुलाबजलचं पाणी होतं ते टाकायचं यामध्ये आणि चांगलं याला फेटून घ्यायचं, मिक्स करायचं। तर बघू शकता पूर्ण हे फेसाळलेलं असं मिश्रण तयार होतं। आता जसं की मी म्हणलं, तुम्ही चेहऱ्यासाठी देखील याचा वापर करू शकता। स्किन टॅनिंग झाली असेल, डेड स्किन असेल, काही डाग असतील तर ते देखील स्वच्छ होतात। पण चेहऱ्यासाठी वापरत असाल तर यामध्ये तुम्ही टूथपेस्ट आणि लिंबू न टाकता याला बनवा, म्हणजे आपली चेहऱ्याची जी त्वचा असते ना थोडी नाजूक असते, तर त्यावरती याचा वापर तुम्ही सहज करू शकता, लिंबू आणि टूथपेस्ट नाही टाकलं तर। बाकी तुम्हाला जर फक्त हातापायावरती किंवा शरीराच्या इतर पार्टवरती तुम्हाला याचा वापर करायचा असेल तर यामध्ये टाकलेल्या सर्व वस्तू खूप महत्त्वाच्या आहेत, नक्की टाका, कारण की ना याचा रिझल्टही तेवढाच अमेझिंग येतो। आणि ज्या वस्तू आपण जसं स्किप करायला सांगितल्या आहेत त्या फक्त चेहऱ्यासाठी करायच्या, म्हणजे कसं बऱ्याच जणांची त्वचा चेहऱ्याची नाजूक असते, सेन्सिटिव्ह असते। मी तर याला असं जसं आता बनवलं आहे ना तसंच बनवते, चेहऱ्यासाठी देखील मला सूट होतं, पण प्रत्येकाची स्किन वेगळी असते त्यामुळे। आता यानंतर बघा, यामध्ये मी थोडीशी हळद टाकली, चांगल्याला मिक्स करून घेतलं आणि आता याला कसं लावायचं बघूयात। जसं मी म्हणलं, हातापायावरती मी तुम्हाला लावून दाखवणार आहे। तर मॅनिक्युअर पेडिक्युअर फ्रीमध्ये होतं, जे डाग असतात ते देखील स्वच्छ होतात। त्यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपली जी त्वचा आहे ना ती अगदी उजळायला लागते, काही दिवसातच तुम्ही याचे जे रिझल्ट आहेत ना ते अगदी बघाल। तसं तर पहिल्याच दिवशी खूप छान याचा रिझल्ट येतो, मी पुढे देखील तुम्हाला दाखवते। अगदी जसं मी म्हणलं, आपल्या चेहऱ्यासाठी तुम्ही जर वापराल ना तर बऱ्याच वेळा जे पिंपलचे डाग असतात किंवा इतर स्किन टॅनिंग असते ती देखील निघून जाते, हातापायावरील देखील स्किन टॅनिंग निघते, डेड स्किन निघून जाते। आणि यामध्ये आपण जे साखर किंवा इतर वस्तू वापरलेल्या आहेत ते नॅचरली अगदी आपल्याला फेशियल सारखा ग्लो देतात, स्क्रबिंग होते। अगदी याला तुम्ही ना लावून 5 ते 6 मिनिटं असं लावून ठेवा आणि त्यानंतर अशा प्रकारे लिंबाच्या सालीने किंवा अगदी हातानेच तुम्ही याला जरी चोळलं ना तर पूर्णपणे हे जे क्लिनिंग आहे ना ती झालेली तुम्हाला दिसेल, खूप छान रिझल्ट येतो। आणि मध्ये मध्ये असं करायचं म्हणजे काय, आपली त्वचा हातापायाची देखील खूप छान टवटवीत राहते।
जसं मी म्हणलं काळे डाग तुमच्या अगदी गुडघ्यावरती कोपऱ्यावरती असतील तर त्या ठिकाणी देखील ते डाग काढण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता। त्यासोबतच बऱ्याच जणांच्या अंडरआर्म्समध्ये देखील काळे डाग असतात तर ते देखील याने स्वच्छ होऊ शकतात। एकदा नक्की करून बघा, खूप छान तुम्हाला याचा रिझल्ट येईल। तर बघा आता लिंबाच्या मदतीने मी याला असं व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर काय करायचं, जसं मी म्हटलं 5 ते 6 मिनिट तुम्ही लावून ठेवलं तर अजूनच चांगलं। आणि महिन्यातून याला साधारण तुम्ही 2 वेळा का होईना नक्की करा, म्हणजे कसं घर बसल्या एकतर पूर्णपणे मॅनिक्युअर पेडिक्युअर होतं, त्यासोबतच स्किन टॅनिंग निघून जाते। आणि जसं मी दाखवलं चेहऱ्यासाठी देखील वापरू शकता। बाकी 2 गोष्टी यामधून काढून बनवा आणि अगदी चेहऱ्यासाठी उत्तम असं हे फेस पॅक सारखं देखील तुम्ही त्याला वापरू शकता। वाटलंच तर तुम्ही यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ किंवा बेसन पीठ जरी टाकून चेहऱ्याला साठी याचा वापर केला ना तरी खूप छान ग्लो येतो। अगदी घरगुती उपाय खूप कामी येतात, पण आपण कसं वेगवेगळ्या क्रीम केमिकल वापरत असतो, पण बऱ्याच जणांना ते सूट होत नाही आणि त्याचे नंतर साईड इफेक्ट देखील दिसतात। पण घरगुती उपाय कधीही चांगलेच। तर बघा आता त्यानंतर ना स्वच्छ पाण्याने मी हात धुवून घेतलेले आहेत आणि आता तुम्हाला याचा फरक दाखवते किती चांगला याचा रिझल्ट येतो। काही दिवसापूर्वी मी हे लावलं होतं आणि हे सेकंड टाइम आहे। आणि त्यासोबतच आता इथे बघा आपण हात स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहेत आणि याचा मला अजून एक फायदा वाटतो की अगदी आपली त्वचा आहे ना टवटवीत होते, स्मूथ लागते। अगदी तुम्ही याला बनवाल आणि लावाल ना, जसं तुम्ही फेशियल केल्यानंतर पाहिलं असेल खूप असा मऊ आपला चेहरा वाटतो, त्वचा खूप मऊ वाटते, तसंच अगदी यामुळे होतं। आता बघा मी चांगलं याला स्वच्छ असं धुवून कोरडं करून घेत आहे आणि बघा ज्या भागावरती मी याला लावलेला आहे तो भाग बघा आणि मागचा भाग बघा हाताचा, यामध्ये कसा दोन्हीमध्ये फरक दिसून येत आहे। अगदी याचा इन्स्टंट ग्लो, इन्स्टंट रिझल्ट मिळतो। आणि त्यासोबतच पायावरती म्हणाल तर अगदी तुम्ही याला ना जसं पायावरती लावत असाल तर व्यवस्थित याला लेप सारखं जरी लावलं तरी चालतं। जसं फेस पॅक आपण लावतो चेहऱ्यावर तसंच पायावरती याला लावायचं। समोरच्या भागावरती लावायचं असेल तर लावू शकता। तळ पायावरती देखील मी याला मध्ये मध्ये लावते, कारण की बऱ्याच वेळा ज्या आपल्या टाचा असतात त्याला भेगा पडतात, खूप जास्त त्रास होतो। तुम्हाला जर असा त्रास असेल ना तर मधून मधून पायाची अशा प्रकारे क्लिनिंग करा, म्हणजे तुमच्या टाचाच्या भेगा देखील हळूहळू कमी होतील। पाय तर सुंदर दिसतातच, त्यासोबतच खूप छान त्वचा देखील आपली मऊ होते आणि त्यासोबतच टाचांच्या भेगा देखील हळूहळू भरून येतात। तर बघा तळपाय अशा प्रकारे मी मधून मधून ब्रशच्या मदतीने स्वच्छ करते, जेणेकरून डेड स्किन निघून जाते आणि टाचामध्ये जी धूळ बसलेली असते ती देखील स्वच्छ होते। आणि त्यासोबतच जसं आता आपण बघितलं समोरचा जो भाग आहे पायाचा त्यावरती देखील तुम्ही हातावरती आपण जसं लावलं तसंच लावू शकता। खूप छान याचे रिझल्ट आहेत, नक्की करून बघा। 100% नॅचरल आहे, घरातीलच वस्तूंचा वापर आपण केलेला आहे। आणि त्यासोबतच तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच त्याचे उत्तरं देईल। व्हिडिओ आवडला असेल कॉमेंटमध्ये सांगा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग परत भेटू, धन्यवाद।